कधी विचार केलाय का की खरा आनंद म्हणजे नक्की काय आणि तो मिळवायचा कसा? बरं, आज आपण शिवराज गोरले यांच्या आयुष्य आनंदाचा उत्सव या अप्रतिम लेखनातून याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. चला तर मग या आनंदाच्या उत्सवात सामील होऊया. आहे की नाही गंमत? म्हणजे आपल्याला आनंद हवाय, पण आपण जेवढा त्याच्यामागे धावतो ना, तेवढाच तो आपल्यापासून लांब पळतो. या विवेचनात आपण नेमकं हेच कोडं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या या प्रवासात आपण 5 महत्वाचे टप्पे बघणार आहोत. प्रत्येक टप्पा आपल्याला आनंदाच्या थोडं अजून जवळ घेऊन जाईल आणि आयुष्याकडे बघण्याचे एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देईल. आपण सगळेच जण आनंदाच्या शोधात असतो, पण अनेकदा हा शोध आपल्याला फक्त निराश करतो. असं का होतं? यामागची कारणं काय आहेत आणि यावर आपण मात कशी करू शकतो? चला बघूया. लेखकांना इथे काय म्हणायचे बघा, की आनंद मिळवण्यासाठी धावपळ करायची, धडपड करायची गरजच नाहीये. उलट जेव्हा आपण शांत होतो, धावणं थांबवतो, तेव्हाच खरा आनंद आपल्याला येऊन भेटतो. आणि आता आपण एका खूप मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहोत. आपण सगळेच आनंद शोधतोय, पण कदाचित आपण चुकीच्या ठिकाणी तर शोधत नाहीये ना? आपण आनंद नेहमी बाहेरच्या गोष्टींमध्ये शोधत असतो, पण लेखकांचे मते तो तर आपल्या आतच आहे. आपल्या अस्तित्व, आपण जिवंत आहोत, श्वास घेतोय, हीच एक खूप मोठी देणगी आहे. आनंदी होण्यासाठी हे कारण खरं तर पुरेसं आहे, नाही का? आणि आपल्या आतल्या या आनंदापर्यंत पोहोचण्याचा एक खूप सोपा मार्ग आहे, तो म्हणजे आपला श्वास. लेखक श्वासाला आपलं शरीर आणि मन यांना जोडणारा एक पूल, एक सेतू म्हणतात. या पुलावरून चालत गेलं की आपण आपल्या आत दडलेल्या आनंदापर्यंत सहज पोहोचू शकतो. खरा आनंद म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी तो काय नाही हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. चला तर खरा आनंद आणि मत्सर किंवा असूया या 2 भावनांमध्ये काय फरक आहे ते बघूया. ही गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. तुलना ही आनंदाची सगळ्यात मोठी शत्रू आहे. ज्या क्षणी आपण स्वतःला इतरांशी कंपेअर करायला लागतो, त्याच क्षणी आपण आपला आनंद गमावून बसतो. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखात नसतो, तो असतो स्वतःच्या समाधानात. आता आपण आनंदाच्या अशा काही मार्गांबद्दल बोलूया, जे आपल्याला एका सुंदर आणि आनंदी आयुष्याकडे घेऊन जातील. मग तयार आहात? लेखक आपल्याला काही अशा सोबत्यांची ओळख करून देतात, जे आपल्या आयुष्यात आनंदाचे रंग भरतील. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सोबती आपल्याला कधीच एकटं सोडणार नाहीत. उदाहरणार्थ निसर्ग. तुम्हीच विचार करा. जेव्हा आपण हिरवीगार झाडं बघतो, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकतो किंवा एखाद्या नदीच्या काठी शांत बसतो, तेव्हा किती छान वाटतं नाही का? निसर्गाच्या जवळ राहणं म्हणजे आनंदाच्या जवळ जाणं. आणि जेव्हा आपल्याला खूप एकटं वाटतं ना, तेव्हा पुस्तकं आपले सगळ्यात चांगले मित्र बनतात. ते आपल्याला कधीच धोका देत नाहीत आणि नेहमी काहीतरी नवीन शिकवूनच जातात. आपल्या आयुष्यातला खूप मोठा वेळ हा कामाच्या ठिकाणी जातो. मग ह्या कामात आनंद कसा मिळवायचा? चला या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. सगळ्यात सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे आपल्याला जे काम करायला मनापासून आवडतं तेच करणं. जेव्हा काम हे काम नाही तर एक छंद बनून जातं, तेव्हा खरा आनंद मिळतो. पण खरं सांगायचं तर प्रत्येकालाच आपल्या आवडीचं काम करण्याची संधी मिळते असं नाही. मग अशा वेळी काय करायचं? तर जे काम आपण करतोय त्यातच आनंद शोधायला शिकलं पाहिजे. प्रत्येक कामात काहीतरी चांगलं नक्कीच असतं, फक्त ते आपल्याला शोधता यायला हवं. आतापर्यंत आपण ज्या गोष्टी शिकलो त्या सगळ्यांना एकत्र जोडून आपण आयुष्याकडे एका नवीन नजरेने बघू शकतो. चला हा नवीन दृष्टिकोन स्वीकारूया आणि आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देऊया. होतं काय ना, की आपण एकतर भूतकाळातल्या गोष्टी आठवत बसतो किंवा भविष्याची चिंता करतो. आणि या सगळ्यात जो आपल्या हातात आहे तो वर्तमान क्षण, तो मात्र निसटून जातो. त्यामुळे चला वर्तमानात जगूया आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊया. आणि हा आहे आनंदी जीवनाचा एक सोपा मंत्र. या 4 गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपलं आयुष्य नक्कीच अधिक आनंदी होऊ शकतं. जेव्हा आपण या तत्वांप्रमाणे जगायला लागतो, तेव्हा आयुष्य हा एक संघर्ष नाही तर एक उत्सव वाटू लागतो. एक असा उत्सव जो आपण प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी साजरा करू शकतो. तर मग आता प्रश्न हा आहे की आपल्या आयुष्याचा हा उत्सव साजरा करण्यासाठी आज आपण काय करणार आहोत?
हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा आणि उत्तराच्या दिशेने पहिलं पाऊल टाका, कारण शेवटी आनंदी होण्याचा निर्णय हा आपल्या स्वतःचा असतो.